काय कधी कधी तुम्हाला सुद्धा गावाकडची आठवण येते? तर चला मग आज आपण गावाकडची झणझणीत असं वाटण तयार केलेली मेथीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. गावाकडची मेथीची भाजी बनवण्यासाठी येथे मी मेथीला स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे. मेथी धुताना मेथीमध्ये भरपूर प्रमाणात माती असते, त्यामुळे मेथीला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. मेथी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण भाजीसाठी लागणारी पेस्ट बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घेतले आहे. आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे फिरवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये आपली पेस्ट बनवून तयार आहे. आता आपण भाजीसाठी लागणारे झणझणीत असे वाटण बनवून घेऊ. त्यासाठी येथे मी खलबत्त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या व 1 टीस्पून जिरे टाकून घेतले आहे. आता आपण हे खलबत्त्यामध्ये एकदम बारीक असे कुटून घेणार आहोत. आता आपले वाटण बनवून झाले आहे. आता आपण भाजी बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली पेस्ट टाकून घेऊ. आता आपण या पेस्टला 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी मेथीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. पेस्ट तळून झाल्यानंतर आता आपण या पेस्टमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकून घेऊ. मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व या मेथीला चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या मेथीच्या भाजीला 4 ते 5 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. चार ते 5 मिनिटांनंतर आता आपली मेथीची भाजी 70 ते 80% चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण या मेथीच्या भाजीमध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली पेस्ट टाकून घेऊ. पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून ते सर्व पाणी या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण अजून या भाजीमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ. पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण या भाजीला अजून 7 ते 8 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण आपल्या भाजीचा गॅस बंद करून घेऊ. गरमागरम अशी गावाकडची मेथीची भाजी व बाजरीची भाकरी बनवून तयार आहे. तुम्हाला मेथीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.